अध्याय 10 श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणणी पावले जन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा ऐसा म्हणी करून विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवट असे नेणार स्वामी समर्थ असती पै हावेरी नामक ग्रामे यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळपा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व त्रयाप्रती सावकारी सराफी करती ज्यांनी मागती प्रतिष्ठित 30 वर्षाचे वय झाले संसारात उभगले सद्गुरु सेवेचे दिवस आले मध्ये पाळलं तयाची जरी संसारी वर्तती तरी म्हणी नाही शांती योग्य सद्गुरु आपणापती कोठे आता भेटेल पंचोकानी सुवर्ण ताटी भरणे आपणाकडे येते पाहुणे सुपणे अशा गोष्टी उल्हासले माणस तत्काळ केला निर्धार सोडावी सर्व घरदार मायापाशदूर तर विवेक्षसे तोडावा सोलापुरी कामा म्हासी याचे सांगून सर्व त्रासी निघाले सदुर शोधासी घरदार सोडिले मृग ब्राह्मण प्रख्यात तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगुडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्त दैसाची परितया नाही संतती म्हणून या विद्विक्षिप्ती मंग शिवराधना करीती कामना चित्ती धरणे 12 वर्षे अनुष्ठान गेले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी तुझी भक्ती पाहुणे संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा ऐकून यावर असे आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेशी तेही चित्त तोषली नवमास भरता पूर्ण क्रांता प्रसरवली पुत्ररत्न मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी चिदंबर नामा भेदान ठेविले तया लागून शुक्ल पक्षी शेषमान बाळ वाढू लागले पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबर त्या अवसरी पूजे लागे आणले प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाचे प्राणी येऊन तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान ऐसा लीला अपार दाखविते चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगोद्धार्थ अवतरले असं पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवणे द्रव्य बहुत खर्चिले त्या समय एके दिनी ब्राह्मण बैसले भोजने तूप गेले सरवणे दीक्षितांते समजले जरे भरले होते घट तयाशी लागता अमृत हस्त ते वृत्त झाले समजत आश्चर्य करते सर्वजण तेव्हा पुणे शहरा माझी पेशवी होते रावबाजी एके समय ते सहजची दर्शनाते पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जण झाले त्रस्त दादा त्यांचे लागेना त्यांनी हे गुणमृगडी आले धावणे म्हणती दीक्षितांशी सांगून दादा आपले लावावे रावबाजीचे वृत्तांत करणे झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते मान्य करवेना मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देजे ऐसे सांगता दीक्षितांप्रती त्यावेळी काय बोलते आता पालतली तुझी मती त्वरित मागसे निरोप कोपला तुझवरी ईश्वर जाईल राजलक्ष्मी सर्व वचन ठेवणे निर्धारण निरूप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजी राज्य गेले ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मवरी एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी ती आम्ही त्यात जाणतो यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्याच्या घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे देव होती महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णने अल्पवृत्त मुरगुडी वापायत पुण्यस्थान जाणणे तेथे केला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजनतानाथ येथे रूपे प्रकटले इथे स्वामीचे सारामृत नाना प्रकृता संबंध सदा परिसोत दशमोध्याय गोडहा श्री स्वामी राजा शुभम भवतुम शिरस्तुम. अध्याय 10 12 वर्ष अनुष्ठान केले जेव्हा त्यावेळेसच म्हणजे महादेवाची पूजा केली त्यानंतर ते प्रसन्न झाले आणि मीच तुझा पुत्र होईन असं सांगितलं गेलेलं आहे चिदंबरांना. चिदंबर दीक्षिता एक भक्त होते ते महादेवाचे आणि मग नंतर त्यांना चिदंबर हे जे महापुरुष जन्मले गेले तिथे मग हे दीक्षितांच्या गोष्टी जेव्हा सांगितल्या निघाल्या अक्कलकोटमध्ये जेव्हा गप्पा मारण्यात त्यावेळेस स्वामी म्हणले की आम्ही होतो त्यावेळेस तिथे त्या कार्यक्रमात आणि तूप वाढण्याची कामगिरी आमच्याकडेच होती आणि ज्यावेळेस तिथे एक प्राणप्रतिष्ठा चालू होती कार्यक्रम चालू होतं तर त्यावेळेस तिथे एक मातीचा गज होता म्हणजे हत्ती तर प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हटल्यानंतर ते हत्ती चालू लागला म्हणजे असे चमत्कार झाले गेले तिथे चिदंबरांनी दाखवले ह्या चमत्कार हे सगळे म्हणजे हे चिदंबर हे स्वामींचे शिष्यच आहे म्हणजे दीक्षितांच्या घरी त्यांनी जन्म घेतला होता शंकरांचा अवतार आहे. अशा प्रकारे अध्याय 10 श्री स्वामी समर्थ.